नमस्कार मंडळी, कोकणी श्रेय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला आमच्या गावची नारळी पौर्णिमा कशी साजरी होते ते सांगणार आहे। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। या किनाऱ्यावर राहणारे मासेमारी व्यवसाय करणारे आमचे मच्छीमार बांधव यांचा हा उत्सव काही जिल्ह्यांमध्ये कोळी तर काही जिल्ह्यांमध्ये खारवी किंवा गाभीत म्हणून आम्हाला संबोधले जाते। पावस गावात हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। पौर्णिमेच्या आधी घरोघरी समुद्राचं जल आणि नारळाची पूजा केली जाते आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी खारवीवाडीतील परशुराम मंदिर जवळून सर्व मच्छीमार बांधव सागराला नारळ अर्पण करण्यासाठी वाजत गाजत उत्साहाने मिरवणूक काढतात। या समुद्राची देवी जाकादेवी आईचा आशीर्वाद घेऊन ही मिरवणूक रणपार गावातून पुढे समुद्राकडे जाते। मच्छीमारांच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच दादांनी स्वाध्यायरूपी भक्तिमार्ग दाखवला, जिथे आपल्याला स्वतःचीच नवीन ओळख होते। माते समदाता जय योगेश्वर भगवान देऊनी आम्हा शक्ती लावी कार्याला ईश्वर भगवान विश्वातील बालकने नतीरे तुझला प्रभुने नतीरे तुझला भाव भक्तीने सर्व भाव भक्तीश्वर भगवान वेद तुझी नामायिक संस्कृतीची
भाषा डोळे भरती पाहून डोळे भरती पाहून बलते प्राणार्पण करतारे प्राणार्पण करतारे आजीसी संजीवनी जय योगेश्वर भगवान मतलबिया जगतामधी तूच सकाळेत प्रभू तूच सकाळेत क्रीडा विश्वासाची तुझविन नासूक जय योगेश्वर भगवान योगेश्वर प्राप्ती जय योगेश्वर भगवान जय योगेश्वर भगवान जय योगेश्वर भगवान देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे पावसाळा संपत आला आहे. मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बांधवांची वादळ वाऱ्यापासून संरक्षण करावे व त्यांच्या जाळ्याला भरपूर मासे मिळावे म्हणून सर्व सागर देवाला व वरुण देवाला गाऱ्हाणे घालतात व दर्याला नारळ अर्पण करून आशीर्वाद घेतात.